सिंघानिया मेन्शनमध्ये रात्री उशिरा वाणी लायब्ररीमध्ये नोट्स अरेंज करत असते. टेबलावर बिझनेस बुक्स, नीटली ठेवलेले फाईल्स, तिचं छोटंसं डायरी, सुटकेस बाजूला उघडलेलं असतं. त्यात व्यवस्थित ठेवलेले फॉर्मल क्लॉथ्स, चार्जर, फाईल, ती सर्व काही डिसिप्लिनने पॅक करते. एकदम प्रोफेशनल पण सिम्पल. दरम्यान रुद्र स्वतःच्या खोलीत सुटकेस पॅक करत असतो. त्यात सुटकेस खूपच व्यवस्थित, परफेक्टली आयरन सूट्स, मॅचिंग टायज, ब्रँडेड शूज. पण त्याचा चेहरा मात्र सिरियस होता. तो अचानक खिडकीजवळ उभा राहतो. बाहेर रात्रीचं क्लॅम वातावरण बघतो. रुद्र मनाशीच, वाणीसोबत इतका वेळ एकटं काम करणं सोपं नसेल, बट मला स्वतःला क्लिअर करायचंय. माझं फिलिंग्स खरं काय सांगतात. नेक्स्ट मॉर्निंग एअरपोर्टवर. अर्ली मॉर्निंग 6 वाजता सिंघानिया ऑफिस टीम एअरपोर्टवर एकत्र जमलेली असते. सगळे फॉर्मल अटायरमध्ये स्मार्ट दिसत असतात. रुद्र काळा 3 पीस सूट, हातात लेदर ब्रीफकेस. त्याचा कॉन्फिडन्स वॉक पाहून लोक आपोआप साईड होतात. वाणी पिस्टल ब्ल्यू साडीमध्ये, नीटली टायड बन, हलका नॅचरल मेकअप. ती एलिगंट पण प्रोफेशनली दिसते. सारा स्मार्ट कॅज्युअलमध्ये पण ब्राईट कलर्स घालून फुल एनर्जी घेऊन आलेली असते. जियान ब्लॅक सूट, ब्लॅक शेड्स, एकदम रॉ एजंट वाईब देत असतो. त्याचं सिरियस फेस पाहून लोक डिस्टन्स ठेवतात. एम्प्लॉईज एक्सायटेड असतात. काही जण सेल्फीज काढत असतात. सारा हळू आवाजात वाणीकडे, ओ माय गॉड, तुझ्या आणि रुद्र सरच्या एंट्रीमुळे एअरपोर्ट रेड कार्पेट सारखा वाटतोय. तुम्ही दोघं लिटरली पॉवर कपल सारखे दिसतात. वाणी थोडं हसून, सारा स्टॉप इट, प्रोफेशनल राहा. सारा नंतर जियानकडे बघते. सारा मजेत. अँड हिअर कम्स मिस्टर रॉबर्ट. हा सेक्युरिटी ना तर बॉलिवूड ॲक्टर सारखा दिसतोय, पण फेस एकदम स्टॅच्यू सारखे. जवळचे एम्प्लॉईज खिदळतात. जियान मात्र स्टोन फेस ठेवून सिक्युरिटी स्कॅन करतो. वाणी मात्र वाईड आईजने सगळीकडे बघते. तिच्यासाठी हा एक्सपिरियन्स पूर्णपणे नवा असतो. पहिल्यांदाच इतका मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट, इतकी लोक, इतका गोंधळ, डिजिटल बोर्ड्स, अनाउन्समेंट्स. ती तिच्या छोट्या क्लचमध्ये पासपोर्ट घट्ट पकडून ठेवते. वाणी मनाशी, देवा, मी कधी या सगळ्यात पाऊल ठेवीन असं वाटलं नव्हतं. माझं लहानसं गाव, तिथे तर साधा बस स्टँडसुद्धा इतका मोठा नव्हता. सारा तिच्याकडे बघते. सारा एक्सायटेड होऊन, वाणी, डोंट टेल मी की तू कधी एअरपोर्ट बघितलं नाहीच. वाणी हलकेच हसते. हो, हा माझा पहिलाच टाईम आहे. सारा, ओ माय गॉड, मग फ्लाईट एक्सपिरियन्स तर जबरदस्त असणार. तेवढ्यात सिक्युरिटी चेक अनाऊन्स होते. वाणी थोडी नर्वस होते. तिचे हात थरथर कापतात. पासपोर्ट फॉरवर्ड करताना रुद्र तिच्याकडे बघतो. तिच्या चेहऱ्यावरचं घाबरेल पण ओळखतो. तो शांत आवाजात म्हणतो, रुद्र, क्लॅम्प डाऊन, काही नाही होणार, जस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन. त्याचा शांत टोन ऐकून वाणी थोडी स्टेबल होते. चेक इन काउंटरवर रुद्र सर्व पासपोर्ट्स, डॉक्युमेंट्स परफेक्ट क्रमाने देतो. स्टाफ इम्प्रेस्ड होतो. वाणी क्वाइटली लगेज हँडल करते. तिचं सुटकेस बेसिक आणि सिम्पल असतं. सारा मात्र लगेज ओव्हरवेट झाल्यामुळे थोडं ड्रामा करते. सारा फ्रस्ट्रेटेड टोनमध्ये, सिरियसली, शॉपिंग केलं म्हणून इतका एक्स्ट्रा वजन? आता काही काढावं लागेल. ते ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असते तेव्हा जियान पुढे येतो. क्लायमली स्टाफशी बोलतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सारा सरप्राइजेड होऊन, वाव मिस्टर सिरियस, तुम्ही कॅज्युअलमध्ये कामाला लागलात? थँक्यू. जियान थंडपणे, इट्स माय ड्युटी. सारा हसून, ड्युटी ड्युटी ड्युटी, तुम्ही रॉबर्ट मॅन्युअल सारखं बोलता. वाणी सिरियस. सिक्युरिटी गेट पार करताना नर्वस दिसते. लांब इंटरनॅशनल टूर, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. रुद्र तिच्या मागे उभा असतो. त्याचा क्लॅम प्रेझेन्स तिला थोडा स्ट्रेंथ देतो. सारा मात्र गेट पार करताना फोन करते. सारा, ओ हो, स्कॅनर बीप झालं तर प्लीज मला टेररिस्ट समजू नका. एम्प्लॉईज असतात. जियान मात्र अनॉइंग एक्सप्रेशन देतो. सर्वजण लॉन्चमध्ये बसलेले असतात. रुद्र क्वाइटली लॅपटॉप उघडून मेल्स चेक करत असतो. वाणी चहाचा कप घेऊन क्वाइटली नोट्स पाहत असते. सारा एक्सायटेड व्हॉईसमध्ये, सारा, वाणी, तू रिअलाईज करतेस का? हे लिटरली तुझं फर्स्ट इंटरनॅशनल बिझनेस ट्रिप आहे. किती लकी आहेस तू. मी असते तर अजून फोटोशूट केला असता. सारा मग जियानकडे वळते. सारा, मिस्टर जियान, तुम्ही फक्त थोडं रिलॅक्स करा ना. कॉफी घ्या. की तुम्ही फक्त गन्सवर सर्व्हाइव्ह करता? एम्प्लॉईज पुन्हा असतात. जियान मात्र काही बोलत नाही. बोर्डिंग सुरू होतं.
रुद्र आणि वाणी बिझनेस क्लासमध्ये बसतात. वाणी विंडो सीट घेते. तिच्या हातात फाईल असते. रुद्र शेजारी सायलेन्समध्ये बसतो. सारा इकॉनॉमीमध्ये एम्प्लॉईजसोबत बसते, पण ती लाऊड व्हॉईसमध्ये जोक करते. सारा, अरे वा, सर आणि वाणी बिझनेस क्लासमध्ये, मतलब हनीमून वाईब्स सगळे असतात. वाणी ऑकवर्ड होते. रुद्र ब्लँक फेस ठेवतो, पण त्याच्या नजरेत थोडा इरिटेशन दिसतो. वाणी विंडो सीटवर बसलेली असते. फ्लाईट टेक ऑफ होताच ती अचानक सीटला घट्ट धरते. वाणी मनाशीच, देवा, हे किती उंच जाते. मी तर कधी ट्रेनने प्रॉपर प्रवासही केला नव्हता. हे सगळं माझ्यासाठी किती मोठं आहे. रुद्र तिच्याकडे पाहतो. तिच्या डोळ्यातला इनोसेन्स आणि भीती पाहून तो स्वतःला हसू थांबवू शकत नाही. रुद्र हलकेच क्लॅम आवाजात, रिलॅक्स, उडणं स्कॅरी नाही, फक्त नवं आहे. एकदा तुला सवय झाली की एक्सपिरियन्स होईल, तुला ब्युटिफुल वाटेल. वाणी हळूच त्याच्याकडे पाहते. त्या क्षणी ती फर्स्ट टाईम सेफ वाटते. हॉटेलमध्ये संध्याकाळी लक्झरी हॉटेलच्या एंट्रन्सवर वाणी थबकते. चॅन्डिलियर्स, मार्बल फ्लोरिंग, गोल्ड फिनिश डेकोर, हे सगळं तिने कधीच पाहिलं नव्हतं. ती कॉरिडॉरमध्ये उभी राहून अवाक होऊन सगळं बघत राहते. रिसेप्शनवर रूम कीज दिल्या जातात. वाणी तिच्या रूममध्ये पोहोचते. मोठं किंग साईज बेड, सॉफ्ट कार्पेट, ग्लास विंडोजमधून बाहेरचं फॉरेन सिटी व्ह्यू. ती सुटकेस ठेवून काही क्षण बघत राहते. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. वाणी मनाशीच, मी गरीब घरातली मुलगी, कधी साधं AC रूम बघितलं नव्हतं. आज इतक्या मोठ्या लक्झरीमध्ये उभी आहे. पण हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. आईबाबांनी मला शिकवलं होतं, ज्ञान आणि मेहनत तुला कुठेही नेऊ शकतात. खरंच. त्यावेळी रुद्र बाजूच्या स्वीटमधून बाहेर येतो आणि वाणीच्या खोलीत डोकावतो. ती अजूनही खिडकीतून बाहेरचं सिटी बघत असते. रुद्र शांतपणे काही क्षण तिला ऑब्झर्व करतो. तिच्या चेहऱ्यावरची चमक, डोळ्यातलं प्रेम, स्वप्न. रुद्र मनाशीच, ही मुलगी आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं बघते, पण किती ग्रेसफुलने स्वतःला कॅरी करते. मे बी याचं स्ट्रेंथ मी कधीही अंडरएस्टिमेट केलं होतं. सारा 2 महिला सहकारी सोबत रूम शेअर करत होती. वाणीला पण तीच रूम अलॉट झाली होती, पण रुद्रने तिला त्याच्या स्वीटच्या बाजूचं रूम बुक केली होती. जियान सिक्युरिटी फ्लोअरवर होता, पण कॉरिडॉरवर अलर्ट मोडवर होता. सारा लगेच मजा करते. सारा, वाव, मला वाटतं रुद्र सरचा रूम प्रेसिडेन्शियल आला आहे. नेक्स्ट डे कॉन्फरन्स हॉलमध्ये बिग इंटरनॅशनल बिझनेस मीटिंग सुरू होतं. रुद्र पॉवरफुल ओपनिंग करतो. क्लिअर टोन, शार्प साईड्स. क्लायंट्स इम्प्रेस होतात, पण काही कठीण क्वेश्चन्स विचारतात. त्यावेळी वाणी क्लॅम राहून हायब्रिड मॉडेल समोर ठेवते. तिचा व्हॉइस स्टडी, चार्ट्स, नीड्स. क्लायंट्स एकमेकांकडे पाहतात. क्लायंट, ब्रिलियंट बॅकअप स्ट्रॅटर्जी, मिस वाणी. दिस शोज सिंगाण्याज ग्रुप इज वेल प्रिपेअर्ड. टीम रिलॅक्स होते. सारा जोरात क्लॅप करते. रुद्र मात्र फक्त तिला सायलेंट स्टेअर देतो. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा कठोरपणाऐवजी अभिमान दिसतो. हॉटेलमध्ये रात्री उशिरा. मीटिंग संपल्यानंतर वाणी हॉटेल गार्डनमध्ये स्टार्स बघत बसलेली असते. तिच्या मांडीवर छोटंसं डायरी. रुद्र शांतपणे तिच्या जवळ येतो. रुद्र सिरियस टोनमध्ये, आजचं काम एक्सलंट होतं. तुमच्याशिवाय डील शक्य नव्हता. वाणी स्माइलिंग सॉफ्टली करत, थँक्यू सर. पण हे टीम एफर्ट होतं. दोघं काही क्षण शांत राहतात. हवेत थंडी, पण ॲटमॉस्फिअर सॉफ्ट होतं. रुद्र मनाशीच, ती फक्त माझी एम्प्लॉईज नाही, मग मी स्वतःला का कन्व्हिन्स करतोय. हॉटेल लॉबीमध्ये सारा कॉफी घेत बसलेली असते. जियान बाजूला अलर्ट उभा होत असतो. सारा त्याच्याकडे बघून म्हणते, सारा, मिस्टर जियान, तुम्ही जगातला पहिला बॉडीगार्ड आहात ज्याला हसू ॲलर्जिक आहे का. जियान काही बोलत नाही, पण सारा फनी फेस करते आणि नकळत त्याच्या ओठांवर हलकं स्मित हास्य येतं. सारा एक्सायटेड होऊन ओरडते, ओ माय गॉड, तुम्ही हसलात फायनली. जियान लगेच सिरियस होऊन तिथून निघून जातो. सारा क्वाइटली हसून, मिशन इम्पॉसिबल स्टेप 1 सक्सेसफुल. सकाळी हॉटेलच्या मोठ्या गार्डनमध्ये थंडीची हलकी झुळूक असते. हिरव्या गवतावर डेव ड्रॉप चमकत असतात. वाणी एका लहानशा वुडन बेंचवर बसून नोटबुक मध्ये नोट्स लिहत असते. तिच्या केसांवर हलकी झुळूक खेळते. वाणी मनाशीच म्हणते, माझं काम परफेक्ट व्हायला हवं. ही माझी पहिली फॉरेन मीटिंग आहे. जर मी चुका केल्या
तर सगळं वाया जाईल. तेवढ्यात रुद्र ट्रॅक सूट घालून जॉगिंग करत येतो. त्याचा प्रेझेन्स वेगळाच असतो, कॉन्फिडंट पण शांत. तो तिच्याकडे बघतो. रुद्र, इतक्या सकाळी नोट्स? वाणी, तुला झोप झाली नाही की नाही? वाणी हसत, झोप तर आली होती, पण प्रेझेंटेशन जास्त इम्पॉर्टंट वाटलं. रुद्र तिच्या डिटर्मिनेशनने इम्प्रेस होतो. तो शांत आवाजात म्हणतो, वाणी, तू तयार आहेस ना? फक्त स्वतःवर विश्वास ठेव. हा एक छोटा संवाद वाणीच्या मनात खोलवर बसतो. तिच्या डोळ्यात हलकी चमक दिसते. कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन जोरदार होतं. क्लायंट इम्प्रेस होतात. ब्रेकमध्ये सगळे कॅफेटेरियामध्ये येतात. वाणी फक्त सलाड प्लेट घेते. सिम्पल स्टाईल फूड घेते. साराला हे पाहत नाही. सारा हसत, ओ गॉड वाणी, इतकं बोरिंग फूड? मी तर पिझ्झा खाणार आहे. वाणी हसत, मला सिम्प्लिसिटी जास्त आवडते सारा. तू खरंच सेंट आहेस. इतक्यात जियान तिथे येतो, नेहमीसारखा अलर्ट. सारा लगेच त्याच्यावर लक्ष केंद्रित करते. सारा, मिस्टर रॉबर्ट, सँडविच ट्राय करा, नाहीतर फॉरेन मेमरीजमध्ये कशा ठेवणार? जियान थंड चेहऱ्याने, माझं काम सुरक्षा आहे, फूड ब्लॉगिंग नाही. सगळे असतात. सारा हास्य करत, अरे तुम्ही स्टँडअप कॉमेडी वर्डचं मोठं नुकसान केलं आहे तुमच्या सायलेन्सने. लोक हसतात, पण वाणीच्या नजरेतून दिसतं जियानच्या ओठांवर हलकं स्मित आलंय, जे तो लपवतोय. क्लायंट्स इन्सिस्ट करतात की सिंघाण्या टीमने सिटी टूर करावा. सारा फुल एक्सायटेड असते. सेल्फीज एअर, वन मोर एअर. वाणी मात्र शांतपणे सगळं ऑब्झर्व करते. आर्किटेक्चर, कल्चर. तिच्या डोळ्यांत क्युरिसिटी असते. रुद्र तिच्या बाजूला चालतो जेव्हा वाणी क्राऊडमध्ये हरवते. तो तिचं बॅग हातात घेतो, क्वाइटली केअर करतो. जियान सतत अलर्ट, पण सारा त्याला सतत डिस्ट्रॅक्ट करत राहते. सारा, मिस्टर जियान, तुम्ही ग्रॅनाइट पासून बनलेले आहात का? अजिबात रिएक्शन नाही. जियान, रिएक्शन माझा कामाचा भाग नाही. सारा नाराज होऊन, पण मजेत, फारच बोरिंग माणूस आहात. पण वेट, मी तुम्हाला हसवेनच. डिनर नंतर वाणी आपल्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभी राहून सिटी लाईट्स बघत असते. हर एक्सप्रेशन, आश्चर्य, आनंद आणि थोडा भावनिक भाव होता तिच्या चेहऱ्यावर. वाणी मनाशीच, मी गरीब घरातली मुलगी, माझं छोटं गाव, साधं घर, आणि आज इथे आहे लक्झरीमध्ये. कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं. तेवढ्यात रुद्र येतो, कॅज्युअल शर्टमध्ये, हातात ग्लास ऑफ वॉटर. रुद्र, सगळं ठीक आहे ना? वाणी हलकेच, हो, फक्त अजूनही विश्वास बसत नाही की मी खरंच इथे आहे. कधी वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असा दिवस येईल. रुद्र तिच्याकडे शांत नजरेने बघतो. त्याच्या मनात, ही मुलगी पैशाच्या मागे नाही, स्टेटसच्या मागे नाही, तिच्यातली सिम्प्लिसिटी, हॉनेस्टली मला का एवढी आवडते. दोघं काही क्षण फक्त शांतपणे सिटी लाईट्स बघतात. ॲटमॉस्फिअर सॉफ्ट आणि इमोशनल असतो. सारा अजूनही जागी असते, कॉफी हातात. लॉबीमध्ये बसून ती जियानला चिडते. सारा, मिस्टर जियान, तुम्ही रिलॅक्स होत नाही का? तुमचं हार्ट वायफाय राउंटर सारखं आहे, नेहमी ऑन. जियान त्याचं एक्सप्रेशन हाईड करतो. सारा फनी फेस करून दाखवते आणि तो नकळत असतो. सारा एक्सायटेड, येस, तुम्ही पुन्हा असलात. मिशन इम्पॉसिबल 2 कम्प्लिटेड. जियान पटकन सिरियस होतो. सारा, तुम्ही खूप बोलता. सारा, आणि तुम्ही खूपच कमी बोलता. बॅलन्स परफेक्ट आहे, म्हणजे डिस्टिनी. लॉबीमध्ये वर्कर्स खिदळतात. जियान काही बोलत नाही, पण त्यांच्या डोळ्यात सॉफ्टनेस दिसतो. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.